मला येतो हिंदी। तो तू समझ गया ना हिंदी में उसने क्या बोला? मैं मराठी मध्ये बोलतो तो मराठी बोलायला पाहिजे ना। मराठी नहीं आती है मेरे को मराठी बोलतो मराठी येत नाही मला। आणि आपण ठीक है हिंदी में कर देता हूँ मैं क्या बोल रहा हूँ। चुकी आहे, मी माफी मागतो। मी काय गलत बोललो असं तर मला माफ करा, ठीक आहे? ठीक है आणि ठीक है जो करा उसकी माफी मांगा है। आताच एक सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल झालेला, म्हणजे ना एक मराठी पोरगा एक विचारत होता की तुम्ही मराठीमध्ये बोला, त्यामुळे त्याला मारत होते की तू मराठीच का, मी हिंदीमध्येच बोलणार आणि आम्ही मराठी नाही बोलणार, महाराष्ट्रामध्ये राहून मराठी बोला, असं काहीतरी सीन झालेलं तिथे। पण ह्या पिक्चरचा ह्या सीनचा काय तालमेल आहे किंवा हा सीन मी का बोलते तुम्हाला समजेल तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये। पहिला आपण या मूवीबद्दल बोलू की हा सस्पेन्स थ्रिलर आहे आणि स्वप्नील जोशीचा अवतार, म्हणजे आपण सगळे त्यांना चॉकलेट बॉय आणि खूप सारी लव्ह स्टोरी करताना बघितले, पण खूप दिवसानंतर म्हणजे समांतर त्यांनी केलेला, समांतरच्या नंतर खूप वेळानंतर खूप वर्षानंतर यांना चांगला रोल स्वप्नील जोशीच्या वाट्याला आलाय। म्हणजे स्वप्नील जोशींनी हा रोल प्रत्येक सीन वाईज सीन कडक केले, म्हणजे कडक ऍक्टिंग केली आणि तो स्लो पण झालाय त्याला, जो इन्स्पेक्टर त्यांनी साकारलाय त्या पिक्चरमध्ये, पोलीस ऑफिसरची भूमिका साकारली त्यांनी त्या पिक्चरमध्ये, ती भूमिका परफेक्टली झालेली आहे। तसं बाकी स्टार्स बद्दल बोलायचं, शिवानी सुर्वे आणि प्रसाद ओनी आधी पण खूप साऱ्या चांगल्या भूमिका साकारल्या, पण ह्यामध्ये बेस्ट रोल यांनी केलाय आणि बेस्ट ऍक्टिंग ह्या पिक्चरमध्ये केली त्यांनी। आणि जर सांगायचं असं शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगतो मी या गोष्टी की पिक्चरची सुरुवात 10 मिनिटं, म्हणजे जेव्हा पिक्चर सुरू होतो त्यानंतर 10 मिनिटाची आपल्याला असं काहीतरी सस्पेन्स येतो आणि असं काहीतरी आपण विचार पण नसाल केला की यार अच्छा की अचानक कसं काय झालं किंवा ह्या गोष्टी अचानक कसं काय घडल्या, ह्या पिक्चरची सुरुवात आहे। पण नंतर काय काय होतं हे मी तुम्हाला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही आपण सेक्शन बनवले, त्या सेक्शनच्या हिशोबाने मी तुम्हाला सांगेन तुम्हाला हा मूवी बघायला पाहिजे की नाही, ते सगळं मी पॉझिटिव्ह निगेटिव्ह मध्ये तुम्हाला सांगेन। तर आपण पहिली गोष्ट म्हणजे पॉझिटिव्ह वरून सुरुवात करूया। पॉझिटिव्ह मध्ये जो पॉईंट आहे तो फर्स्ट आहे तो स्क्रीन प्ले। हा म्हणजे स्क्रीन प्ले कडक जमलेला आहे डायरेक्टरला आणि बघताना बोर नाही होत। पहिली गोष्ट म्हणजे पिक्चर खूप बांधून ठेवतो आपल्याला स्क्रीन प्लेमुळे आणि बघताना पण असं काहीतरी नवीन वाटतं। एक मिनिट, तुम्ही CID बघत असाल किंवा सावधान इंडिया बघत असाल त्या धाकटीचं पिक्चर आहे, म्हणजे तुम्हाला जर बघायला गेलं तर जर तुम्ही CID आणि सावधान इंडिया असं पाहिलं तर तुम्हाला काहीतरी नवीन वाटेल, पण जर तुम्ही पाहत असाल तर मग तुम्हाला काय एवढं काय नवीन वाटणार, स्टोरी लाईन तीच असते, शेवटी तेच असणार, गुन्हेगार कोण असणार ते सगळं ऍक्च्युली या पिक्चरमध्ये पण आहे, पण स्क्रीन प्ले कडक जमलेला आहे डायरेक्टरला। दुसरी गोष्ट म्हणजे दुसरा जो पॉझिटिव्ह पॉईंट आहे तो म्हणजे स्वप्नील जोशीची ऍक्टिंग। स्वप्नील जोशी असू दे, प्रसाद भाऊ असू दे, त्यांनी ऍक्टिंग खूप चांगली केले आणि त्यामुळे जास्त पिक्चर बोर होत नाही आपल्याला बघताना आणि त्यांनी ऍक्टिंगच्या हिशोबाने खूप चांगला प्रयत्न पण केलाय। आणि तिसरी गोष्ट म्हणजे डायरेक्शन पिक्चरचं खूप चांगलं झालंय, असं वन टाइम वॉच असल्यामुळे पिक्चर हा तुम्ही बघून बघायला जाऊ शकता। आणि बॅकग्राऊंड म्युझिक चौथ्या पॉईंटवरती बॅकग्राऊंड म्युझिक, चौथा पॉईंट बॅकग्राऊंड म्युझिकसाठी काय देतो, कारण की आता तुम्ही जेव्हा पिक्चर बघायला बसाल तेव्हा तुम्हाला बॅकग्राऊंड म्युझिक खूप जास्त भावून जाईल आणि खूप जास्त यामध्ये असं काही गाणी बिणी नाही आहेत, पण बॅकग्राऊंड म्युझिक काय केलंय त्या पिक्चरमध्ये त्यामुळे खूप चांगलं आहे बॅकग्राऊंड म्युझिक। तर तुम्ही हमखास बॅकग्राऊंड म्युझिकसाठी तर मी म्हणत नाही तुम्हाला पिक्चर बघा, पण वन टाइम वॉच असल्यामुळे तुम्ही पिक्चर बघू शकता। तर निगेटिव्ह मध्ये येऊ आपण। निगेटिव्ह मध्ये काय आहे ना की निगेटिव्ह मध्ये फर्स्ट पॉईंट आहे तो स्वप्नील जोशी त्याच्या वडिलांचं जे कॅरेक्टर आहे ते कॅरेक्टर ते दाखवलंय, म्हणजे ते खूप इम्पॉर्टंट आहे ऍक्च्युली, पण जसं म्हणतात ना की आपण त्या लिंक करू शकत त्या कॅरेक्टरला, कारण की त्याचं रोल किंवा ते जास्त आहे ना नातं दाखवलं नाहीये ते पिक्चरमध्ये, जे इम्पॉर्टंट होतं म्हणजे म्हणतात ना केलं की ओके ठीक आहे सीन झाला ओके कट आणि ते निघून जातं, ते म्हणजे इमोशनल कनेक्शन नाही होऊ शकत आपण त्या कॅरेक्टरबद्दल, त्यामुळे ते जरा निगेटिव्ह मध्ये मी कॅल्क्युलेट करतोय। सेकंड पॉईंट जो मी कॅल्क्युलेट करतोय तो आहे स्लो मोशन। म्हणजे स्वप्नील जोशी जेव्हा एंट्री होती तेव्हा स्लो मोशन, म्हणजे जेव्हा तो स्क्रीनवरती येतो तेव्हा स्लो मोशन, म्हणजे ते एकदा ठीक आहे दोनदा ठीक आहे, पण ते सारखं व्हायला लागतं ना, मग त्यानंतर आपल्याला डोक्यात जातं स्लो मोशन। त्यामुळे जास्तीत जास्त डोक्यात जाणार तो सीन आहे ना तो स्वप्नील जोशीचा आहे, तो स्लो मोशनचा, बाकीचं ठीक आहे ओके। आणि तिसरी जी गोष्ट आहे मी तुम्हाला सांगतोय, कारण मी तुम्हाला जेव्हा व्हिडिओ सुरू झाले तेव्हा मी तो बोललेलो की मराठी मुलाचा सीन झालेला, मी का बोललेलो तो कारण की ना तिसरा पॉईंट तोच आहे की पिक्चरमध्ये फर्स्ट हाफ पूर्णच्या पूर्ण हिंदीमध्ये, म्हणजे स्वप्नील जोशी असू द्या किंवा जे मुसलमान दाखवले त्या पिक्चरमध्ये ते असू द्या किंवा बाकीचे कुठले कॅरेक्टर होते सगळे हिंदीच बोलतात। तर तुम्हाला हिंदीत पिक्चर काढायचं तर हिंदीच करा ना, मराठीमध्ये घुसायची काहीच गरज नव्हती, पण अर्ध्यापेक्षा म्हणजे फर्स्ट हाफ पूर्णच्या पूर्ण हिंदी असल्यामुळे आहे ना ते डोक्यात बसतं त्या गोष्टी, कारण की डायरेक्ट झालं की दाखवायचं काय तुम्ही मराठी बनवता की हिंदी बनवताय पिक्चर, हे जरा मिक्सअप झाल्यामुळे आहे ना ते निगेटिव्ह पॉईंट मध्ये येते। आणि मी तुम्हाला सांगितलेलं की स्टार्टिंगला की मराठी मुलगा जेव्हा बोलतो की तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहताय आणि तुम्ही हिंदी नका मराठीमध्ये बोला, आणि जेव्हा आपले डायरेक्टर जेव्हा बोलतात की तुम्ही मराठी पिक्चर बनवतो आम्ही हिंदीमध्ये बोलणार, पण का असं हे गरजेचं नाहीये या गोष्टी की महाराष्ट्रामध्ये राहता तुम्ही मराठीमध्येच बोला। आणि जेव्हा आता तमिळ असू दे, तेलुगू असू दे किंवा कन्नडमध्ये असू दे, जे पण तिकडे जातात जेव्हा ते मुसलमान पण ती लोक मराठी किंवा हिंदी बोलत नाहीये, ती लोक त्यांच्या लँग्वेजमध्ये ती भाषा बोलतात, तमिळ असो तेलुगू असो हेच गोष्ट आहे।
आणि हीच गोष्ट प्रकर्षाने आपल्याला पण जाणवते, कारण आपण जर मराठीमध्ये मराठी पिक्चर बनवतो तर आपण मराठी पिक्चर जास्त प्राधान्य मराठीला दिलं पाहिजे. आणि बाकीचा तुम्हाला जर आवडला असेल व्हिडिओ, तुम्ही या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे मी तुमच्यावरती ठेवलं की तुम्ही पिक्चर बघायला जायला पाहिजे की नाही, ते मी तुम्हाला प्लस आणि मायनस पण दोन्ही सांगितलं. तर बघा तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्हाला पिक्चर बघायला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता. तोपर्यंत बाय.